अभिनेता आणि कंत्राटदार डिनो मोरिया याच्या घरी ईडीनं छापा टाकल्याचं समजतंय। अभिनेता डिनो मोरिया आणि केतन कदम यांच्या घरी ईडीनं छापेमारी सुरू केलेली आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। मिठी नदी गाळ प्रकरणी खरं तर अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी खरं तर 2 वेळा झालेली होती। त्यानंतर त्याच्या घरी आता ईडीनं हा छापा टाकल्याचं समजतंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर मिठी नदी घोटाळा प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजलेलं आहे आणि आज सकाळी ईडीनं 15 ठिकाणी जी आहे ती छापेमारी केलेली आहे आणि यामध्ये डिनो मोरिया ज्याची खरं तर याआधी ईओडब्ल्यूने चौकशी केली होती, या संपूर्ण घोटाळ्यामध्ये डिनो मोरियाचा हात असल्याचा आरोप जो आहे तो भाजपकडून करण्यात आला होता आणि त्यानुसार डिनो मोरिया याची चौकशी झाली होती आणि या चौकशीनंतर आता डिनो मोरियाच्या घरी ईडीने छापेमारी केलेली आहे। त्यामुळे येत्या काळात हे आणखी प्रकरण जे आहे ते चिघळेल। यामध्ये नेमकं कोण कोण मुख्य आरोपी आहे याचा शोध जो आहे तो ईडी कडून घेतला जातोय। कशा पद्धतीने पैसे वळवलेत याचा देखील शोध ईडी कडून सध्या सुरू आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर आज सकाळी आपण पाहिलं असेल तर जवळपास 15 ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती आणि त्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे केतन कदम त्याच्या घरावर देखील ईडीनं छापेमारी केलेली आहे। आता ईडीच्या छापेमारीत नेमकं काय काय निष्पन्न होत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या संपूर्ण घोटाळ्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोप केला होता की हा फक्त 65 कोटींचा घोटाळा नाही तर जवळपास 1200 कोटींचा हा घोटाळा आहे आणि या ईडीचा गाळ नेमका कुणाकुणाच्या घरात गेलाय असा थेट आरोप त्यांनी केला होता। डिनो मोरिया नेमका कुणाच्या जवळचा व्यक्ती आहे असा आरोप देखील भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता। भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी देखील आरोप केला होता की डिनो मोरिया नेमका कुणाच्या जवळ आहे। त्यामुळे आता डिनो मोरिया यांच्या घरावर छापेमारी करत ईडीने जे आहे ते आता पुढील कारवाईला सुरुवात केलेली आहे। नक्कीच सुशांत, आपण याआधी सुद्धा बघितलं तर डिनो मोरिया याची आधी 2 वेळा चौकशी झालेली होती आणि त्यानंतर आता ईडीनं टाकलेला त्याच्या घरावर छापा। नेमकी काय माहिती समोर आली होती खरं तर आधी चौकशी दरम्यान? आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी डिनो मोरियाची चौकशी करण्यात आली होती जवळपास त्याला 4 ते 5 तास चौकशीसाठी बसवण्यात आलं होतं आणि या चौकशीत नेमकं कंत्राट कुणाला देण्यात आलं, नेमकं मिठी नदीच्या गाळ काढण्यासाठी एवढे पैसे का खर्च केले गेले असे अनेक प्रश्न जे आहेत ते डिनो मोरियाला विचारले गेल्याची माहिती आहे। आता डिनो मोरियाची चौकशी झाल्यानंतर आता थेट ईडीनं यामध्ये एंट्री केलेली आहे। ईडीनं सकाळपासूनच खऱ्या अर्थानं आपल्या कारवाईला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। जवळपास आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे 15हून अधिक ठिकाणी ईडीनं छापेमारी केलेली आहे आणि त्यामध्ये डिनो मोरिया याच्याकडे जी संशयाची सुरी जाते ज्याच्यावर आरोप होतोय सातत्याने, डिनो मोरिया याने मिठी नदीच्या गाळ प्रकरणी मोठा भ्रष्टाचार यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामध्ये डिनो मोरियाच्या कंपनीला नेमकं कंत्राट कुणी दिलं आणि डिनो मोरियाची इतकी इन्व्हॉल्वमेंट का होती याचा प्रत्यक्ष सवाल जो आहे तो भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय। आशिष शेलार असतील, प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील, नितेश राणे असतील, सातत्याने या संपूर्ण प्रकरणावर आवाज उठवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानुसारच आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झालेली आहे। आज ईडीने छापे टाकलेले आहेत। येत्या पुढे ईडी आणखी काय चौकशी करते हे बघणं महत्वाचं आहे। ईडी डिनो मोरिया याला चौकशीसाठी बोलवणार का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। बरोबर, नक्कीच सुशांत, खरं तर ईडीकडून या संदर्भात काय माहिती मिळते, काय चौकशीतून खुलासे समोर येत आहेत हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। खरं तर 2 वेळा डिनो मोरिया याची चौकशी झालेली होती। खरं तर अनेक आरोप सुद्धा या प्रकरणासंदर्भात केले गेलेले होते। डिनो मोरियाला नेमकं कंत्राट कोणी दिलं असे सुद्धा चर्चा रंगलेली होती। आता यानंतर काय नेमकी माहिती समोर येते हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत किशोरी पेडणेकर आहेत। किशोरीताई, आपण बघू शकतोय पुन्हा एकदा डिनो मोरिया याची मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात जो घोटाळा झाला त्या संदर्भात त्याच्या घरावर आता छापा टाकण्यात आलेला आहे। तुमची प्रतिक्रिया या संदर्भात? नाही, मुळामध्ये कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असू दे तो जर मुंबई आणि महाराष्ट्राला लुटत असेल असं जर प्रात्यक्षिक दिसत असेल मग कोणी असो ते त्याला शिक्षा होणारच आणि व्हायला पाहिजे। त्यामुळे ज्या कारवाया आहेत त्या कारवाया ज्या संस्था आहेत गव्हर्नमेंटच्या त्या पद्धतीने चालले। त्यामुळे आमची प्रतिक्रिया हीच असेल की कोणी असो ते चुकीचं काम घडलं असेल तर शिक्षा झाली पाहिजे। हो, नक्कीच।
किशोरीताई, आपण बघितलं असेल तर आधी सत्ताधाऱ्यांकडून वारंवार आरोप केले जात होते की डिनो मोरिया याला नेमकं कंत्राट कोणी दिलं असेल आणि त्यांचा रोष कुठेतरी विरोधकांवर तुमच्या सेनेवर दिसून येत होता. त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया? मुळामध्ये आदित्य साहेबांनी चक्क सांगितलेलं होतं की तो माझा मित्र नाही आणि त्यांनी आदित्य साहेबांनी अनेक फोटो मोदींबरोबरचे पण त्यांचे दाखवले किंवा ते संभाषण जे आहे ते सगळं दाखवलं. त्यामुळे कोण कोणाचा मित्र आहे म्हणण्यापेक्षा जर चुकीचं काम केलंय तर आपल्याकडे त्यासाठी जी प्रावधानं आहे कायद्याची ती प्रावधानं वापरली पाहिजे. म्हणजे पंतप्रधानांचा मित्र आहे म्हणून सुटला नाही पाहिजे किंवा आदित्य ठाकरेंचा मित्र आहे म्हणून त्रासही नाही दिला पाहिजे. बरोबर. नक्कीच किशोरीताई, खरं तर चौकशीतून नेमकी काय माहिती येते हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर याच मिठी नदी गाळ उपसा प्रकरणाचं नेमकं जुनं कनेक्शन काय ते एकदा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मिठी नदीच्या कथित घोटाळा प्रकरणात केतन कदम हा मुख्य आरोपी आहे. केतनचं डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी अनेकदा संभाषण सुद्धा झालं. याच संभाषणातून मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले. मुख्य आरोपीसोबत डिनो मोरियाच्या कनेक्शनचा तपास सुरू झाला. आर्थिक व्यवहाराच्या काही नोंदींमध्ये डिनोचं नाव असल्याचा संशय आला.